राहुल नार्वेकरांचा शरद पवारांना धक्का. संख्याबळाच्या आधारावर मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल. शिवसेनेच्या निकालाची पुनरावृत्ती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र. विधिमंडळ बहुमताच्या आधारे निर्णय. निकालात 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर. कुठलाही असंवैधानिक निर्णय नाही. राष्ट्रवादीच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मत. हा कॉपी पेस्ट निकाल, त्याचा धक्का बसला नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर विधानसभा अध्यक्षांवर कायदे मोडून काम केल्याचा आरोप. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आज अजित पवार आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद. अजितदादा बारामतीमध्ये तर शरद पवार पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं स्वागत. नार्वेकरांनी कायद्याला आणि घटनेला धरूनच निकाल दिला. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवारांचं खूप खूप अभिनंदन. विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारावर निर्णय दिला. राष्ट्रवादीच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. उद्धवजींनी आमच्यासाठी दारं बंद केली तर ठाकरेंनी आमची मनं दुखावली आहेत. त्यामुळे जिथे मन दुखावतात तिथे युती होत नाही. फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. तिन्ही पक्षांना विचारात घेऊन वरिष्ठ निर्णय घेतील. फडणवीसांचं वक्तव्य. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूनं. अहवालामध्ये मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची TV9 कडे एक्सक्लुझिव्ह माहिती. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 2 दिवसांचं असणार. 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव. तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होणार. सूत्रांची माहिती. आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठलेच सरकार कोसळली नाहीत. देशभरातल्या आरक्षण आंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम दिसत नाही. लोकमतच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं विधान. जरांगेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे उपचार करून घेण्यास तयार. जरांगेंना सलाईन लावली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मेळावा होणार. शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापुरात आजपासून 2 दिवसीय महाधिवेशन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर चर्चा होणार. ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात वाद. हाणामारीमध्ये 2 तरुण आणि महिलांवर कोयत्यानं हल्ला. दोघे गंभीर जखमी. उपचार सुरू. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस. नागपूर, बुलढाणा, हिंगोलीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका. वाशिममध्ये पावसानं शेतमाल वाहून गेला.